ही बघा माझी वेणी कशी दिसते. डॉन आहे डॉन. बस जिरली. मग किती डॉलती नाही गाईच. कशी दिसत आई ग गरी दिसत निसती पोर. अरे लाजली 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 बाई कसली लाजते बा. आम्ही चाललोय एसी बघायला. एसी आणि एक कुठे नाही तर माझ्या भाकरी होता इथं. मी चालू दवाखान्यात. मॅडम चालली सोनारला आणि तुला साबर करला नाही यायचं. मी निला नंतर भांडी बसायची आहेत गाईज आमची. बरोबर भाकरींची काही जास्त घेतल्या आणि माझ्या भाकरी झाल्याच्या नंतर मी घेतलेलं आता सगळी गाईज भांडी घासायला. आणि एक ते पप्पा व्हिएतनामचे जांभला पण आणली ती घेतली. तिथं बाई लेट घेसन लेस यो नवीन फ्लेवर आहे टेस्टला. जे यो घेतला एक आणि आम्ही नाही एवढा खावला आणलेला. तू जस्ट मी असं मांडून बघला गाईस कसा दिसतं बरं. इकडे आणि इकडे घेतला मी बोंबील फ्राय करायला. मम्मीने मॅरिनेशन करून ठेवलेलं. एवढं सगळं घेतलं आणि कॅडबरी आफ्टरनूनला म्हणजे कंप्लीट 12ला गाईज आमचा ब्लॉग चालू झालेला आहे. आणि आम्ही चाललो उरणला. मी चाललो दवाखान्यात. मॅडम चालली सोनारला आणि तिला साबर करला नाही यायचे. निनीला भेटायला. आणि बेबी आमच्या फ्रॉक घातले. आमच्या बाबूनी फ्रॉक घातले. बाबू आहे ना माझ्या त्याने आज फ्रॉक घातले फ्रॉक. तर आम्ही आता चाललो. चलो आणि गाईज आमचं उरणचं काम झालं दवाखान्यातून. मी निघालो. बेबी झोपली. डॅडी गाडी चालवतात आणि मी इथं बसलोय. आणि मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती म्हणून मी आता कॅमेरा चालू केला. बरेच दिवस झाले त्या गोष्टीला. तर आता शेअर करूया तुमच्या सगळ्यांच्या सोबत. तर गोष्ट अशी आहे की बड्डेच्या आधी आहे ना आमचं फायनान्शियल इश्यू खूप जास्त चालू होते. आणि त्याच्यात आम्ही शूट वगैरे करायचो. इंस्टाग्राम शूट झाला, YT शूट झाला, प्रमोशन शूट झालं. पण जी आमची स्माईल होती ना ती फेक होती. कारण की यांचा पण पेमेंट अटकलेला होता आणि माझा प्रमोशनचा होता तो पण अटकलेला. आणि आमचा बड्डे सुद्धा जवळ आलता. तर बरं काय करू तर सुचतच नव्हतं. तर रॅन्डमली आम्ही रात्री आहे ना रील स्क्रोल करत होते. स्क्रोल करता करता माझ्या रीलमध्ये आहे ना ॲस्ट्रोटॉक नावाचा एक ॲपची ॲड आली. तर मी तर पहिले इग्नोर केल्याच्या नंतर बरं करून बघूया ना. एवढं सगळं केलं काहीच आम्हाला सॉल्व्ह होत नव्हता. तर तो ॲप मी ओपन केल्यानंतर मला रेखाजी नावाच्या या ॲस्ट्रोलॉजरशी माझी पहिल्यांदा चॅटिंग फ्री झाली. गाईज कुठल्याही ॲपवर ही चॅटिंग फ्री नसते. तर त्यांच्या ॲपवर माझी फर्स्ट चॅट होती ना ती फ्री झाली. फ्री झाल्याच्या नंतर त्यांना समजलं म्हणजे माझ्या बोलण्यावरूनच ते बोलायला लागल्या की तू मेंटली खूप डिस्टर्ब झालेली आहेस का. तर मी त्यांना म्हणले हो. तर त्यानंतर माझे जे फायनान्शियल इश्यू होते ते मी त्यांना सांगितले. त्यानंतर त्यावेळी मला काहीतरी रेमेडीज सांगितल्या त्या मी फॉलो केल्या. आणि फॉलो केल्याच्या नंतर त्यानंतर आमची लाईफ खूप जास्त बेटर झाली. म्हणजे जे इश्यू होते ना ते सॉल्व्ह झाले. एकदाच नाही सगळं सॉल्व्ह झाला, आस्ते झाला. पण माझी जी मेंटली डिस्टर्ब झालेले होते ते मला बोलून हलकं वाटलं. जेव्हा आपण कोणाशी ही गोष्ट शेअर करतो तेव्हा आपल्याला खूप जास्त बरं वाटते. तर त्यासाठी जर तुम्ही सुद्धा मेंटली डिस्टर्ब काही कन्फ्युजन असतील किंवा तुमच्या मॅरेजमध्ये काहीतरी इश्यू, लोन्स, फायनान्स यामध्ये काहीतरी इश्यू असतील तर हा ॲस्ट्रोटॉक नावाचा ॲप खूप जास्त बेस्ट आहे. या ॲपवर तुम्हाला फर्स्ट चॅट फ्री भेटते. आणि जर तुम्ही खरंच कुठल्याही प्रॉब्लेममधून जात असाल तर हा ॲप तुमच्यासाठी बेस्ट आहे. मी तर यूज केलता आणि आम्हाला तर खूप जास्त चांगला फरक भेटलेला आहे. जर तुम्हाला सुद्धा हा ॲप यूज करायचा असेल तर ॲपची लिंक आपल्या बायोमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये ॲपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे. लवकर जा ॲप डाउनलोड करा आणि एका चांगल्या ॲस्ट्रोलॉजरशी बोलून तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करा. आणि आमच्यासारखी म्हणजे चांगलं जेव्हा काही टेन्शन असतं तो जेव्हा दूर होतो ना तेव्हा जी स्माईल येते ना ती खोलून येते. अशी स्माईल करा. थँक्यू.
आणि आम्ही ना घरी यावायला निघलो लगेच उरणशी पनवेलला गेलो. पनवेलला एसी बुक केली मम्मी पप्पाच्या रूमसाठी. आणि मी येताना बिर्याणी आणलेली तर मी पण खाली माझ्या वाटण्याची बिर्याणी म्हणून लिपस्टिक घालली गाईच. भाकरीची पोळी घेतली बरोबर घेतली भाकरी बोलली मला डिमांडला शॉपिंगला खावाली. फिर हमको रात को भूख लगता है और खावाला नहीं होता और जेप्टो पे से वांदा होता है क्योंकि जेप्टो पे पास पेमेंट करने के बाद खावालाहीच नाही आता हमरा असा सीन होते. म्हणून त्यापेक्षा डिमांडला जाऊ बरं खायला लागला. आणि मी इकडे खुई घेतली भाकरीची पाठवाट भाकरी पुसते नंतर भांडी बसायची आहेत गाईज आमची. बरोबर भाकरींची खुई जास्त घेतल्या तर चला घेते भाकरी बुजून. आणि इकडे नाही की तर माझ्या भाकरी होत्या इथं पण एवढ्या झाल्या ना गाई अजून एवढ्या बाकी 4 बाकी आहेत. त्या जमाना का पसारा टप्प्यांचं किचनवरचं किचन. आणि माझ्या भाकरी झाल्याच्या नंतर मी घेतली ना तर सगळी गाईच भांडी घासायला. आणि इथे पप्पा व्हिएतनामचे जांभला पण आणली ती घेतली धुवून पण तिला पाले विलत ना तर नीट काढायला लागते. आणि ती चांबाटली ती आणि इकडे दूध ठेवलं आहे गरम करत तर चलो इकडे भेटते पटकन भांडी घासून. आणि इकडे ना माझी भांडी वगैरे घासून मी किचन वगैरे आटपून घेतला. आणि आमचं जेवण काय तसंच झालं कारण की ताईचं येणार होते तर मम्मी मच्छी याच्यात जास्त कोलब्यांचं कालवण आहे आणि याच्यात भाजी आहे तर आमचं तसंच आहे तर फक्त भाकरीच बुजायचं काम केलं. तर आता आम्ही तयारी वगैरे करतो आणि चालू डिमांडला कारण की खायला नसे मग अशी सांगलं ना सर पहिले मी आता फ्रेश होतो. आणि मी आहे ना फ्रेश वगैरे झालं पिशवी घेतली काहीच कारण की डिमांडच्या पिशव्या फायद्याचे लागला माझ्या टोल्यावर. डिमांडच्या पिशव्या फायद्याच्या नसतात तर चालेल पिन घेतली चार्जरची कारण की चार्जिंग कमी आहे फोनमध्ये. आणि मी आणि यात चालू कारण पिंचुडीला नाही ना ते काही घेऊनच जाणार ना. आणि मेरे साथ डॉन आहे डॉन बस जिरली मैं किसी से डरती नहीं गाइस. आम्ही चाललो आम्ही आता डिमांडला पोचलो आणि चाललो वरती डायरेक्ट आता बॅग घेऊन खावायला गेलो जेवण. आजचा माझा कॅमेरामॅन छोटू काय होतं एवढं सगळं घेतलो आणि कॅडबरी अभी तो बस टेलर बाय. तिथं बाई लेट घेसन लेस यो नवीन फ्लेवर आहे टेस्टला जे यो घेतला एक आणि यो घेतला चीजवाला. तो पिझ्झाचा आहे ना तो घेतला काय यो जे साऊथ आफ्रिकन स्टाईल आहे कसा लागतंय ना कसा नाही. आणि आम्ही ना डिमार्टची बेबीला पॅम्पर घ्यायला आलो घेतला पॅम्परचा पॉकेट चाललो होतं. तुम्ही सगळ्या प्रकारच्या वेण्या बघितल्या असाल एवढीशी वेणी कधी बघितली का गाईस तुम्ही. कोण नाही थांब तुझी वेणी दाखवते थांब फोनमध्ये वेणी बघू दे. शेंडी दाखव तुझी कधीशी दिसते बघू दे. वाव पाठीमाग बघ काय वाव वेणी माझी पोरीची. वाव ही बघा माझी वेणी कशी दिसते. आम्ही नाही एवढा खावला आणलेला तू जस्ट मी असं मांडून बघला गाईस कसा दिसतं बरं. इकडे आहे सगळ्यांचा खावाला आणि पिल्लू बघा आगाव ते आता सगळं ठेवतं मी स्टोरी टाकतं. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. आमची सकाळ झालेली आहे आणि इकडे घेतला मी बोंबील फ्राय करायला मम्मीने मॅरिनेशन करून ठेवलेलं. आणि इकडे मी घेते लिटिल लाड कारण की बोंबील फ्राय करून घेते त्यानंतर माझे पण कोळंबी फ्राय करते. आणि आम्हाला जसं धरण्याला बसवला आणि आमचा जायवालाचा कॅन्सल झाला गाईज. तर बघू आता नंतरच्या नेक्स्ट मंथमध्ये पहिले घेतात त्या जॉब. आणि माझ्याकडे रॅशेस झाला कसलं झालं ना. मी कोलबे आणि भात घेतलाय जेवायला तर मी घेते जेवून तर चलो. खतरनाक रवी गोरा दिसत कोणकोणता शेवटी बाई. मम्मीला घेऊन आम्ही चालले पनवेलला कारण की मम्मीचं जरा काम आहे. मम्मी आम्हाला गिफ्ट घेते. मम्मी आम्हाला गिफ्ट नाही आपण मम्मीला घेतोय शाणे.
बघ कसली बघते माझे को राहून द्या अरे प्रेमाने बघू नकोस तू प्रेमाने बघत जीवात कसंच तरी होतं प्रेमाने बघता म्हणून बबडी तिकडे झोपली आमची आणि विषय असा आहे का चालल्या ती सोनारला बड्डे आहे बड्डेला चालले तिरामे तर निसता इकून असं या बघ कशी दिसत आई ग गरी दिसत निसती पोर अरे लाजली बाई कसली लाजतंय बा आम्ही चाललोय एसी बघायला एसी म्हणजे बुक केलेली आहे तर मम्मीला दाखवायला चालले आणि आणाची पण आहे त्यांना सांगायचं आहे पेमेंट करून म्हणजे एसीचा मम्मी सांगा एसी नाही आहे आजच काय ते फायनल करायचं आम्हाला हो तिकडे जाई आता डायरेक्ट गेम आउट मम्मी यांची एसी बिघडलेली ती कालच आम्ही विकली तिला रट्ट्या पट्ट्या सट्ट्या विकून टाकली आणि आता काय सकाळी कशी विचारतात मग तू बाय रात्रीची जागी होती मी बोलत थांबा 2 दिवस फक्त मग साला झोपले सकाळी साला घोड्यासारखी झोपली ना आम्हाला उठवला तासाला उठवती कम्प्लीट तासाला उठ आता काम होता म्हणून गेलतो आता जाऊन दे सोडून दे विषय हे तिला जेवून जा आणि आता बघ कशी झोपले तिचे किती झोप कव्हर करतं फक्त तुम्ही झोपा किंवा नका झोपू तोच विषय असतं आणि आता चला जाऊ बघू तिकडे विघ्नेश दादा थांबल्यात आमचे फोन केला होता आता त्यांनी आणि सागर पाटील कुठे आहेत ते पण बघायला लागतील आम्हाला कारण की आम्हाला पण जायचे अमोलच्या इथे अजून 2 ठिकाणी जायचं आहे बघू आम्ही ना आता इथं ज्यूस पिताव नाही आणि आता आहे ना आमचा आप्पा आलं आणि आप्पा येऊन आम्ही आता चाललो गाई सोनारला कारण की आज गुलाबाच्या पोऱ्याचा बड्डे चलो कशी नाचते दीदी चप्पल दुसरी घाल जा ये पिंचुडी माव कशी कशी करते माव दीदी बघते आणि आम्ही आहे ना तयारी वगैरे केली आणि आम्ही चाललो आता बड्डे लागायचं पिंचू ताई गोलू काय आहे गोलू ग आणि गोलू गेला पुढं तर आम्ही चालू मध्ये शेंडोऱ्या दोघे असतो चला आणि आम्ही आहे ना मगाच्याच बड्डेला पोहोचलो रिटर्न गिफ्ट पण घेतला आमच्या दादानी काय बड्डेशी निघलो घरी जावाला आणि याला रिटर्न गिफ्ट आमचा रिटर्न गिफ्ट काय आहे तर बघायला लागेल आणि डायरेक्ट आम्ही ना घरशी निघलो आम्ही घरशी निघलो बाबू झोपला मस्तपैकी माझा गोडूला बाबू झोपला इथं आणि आता रातभर जागवेल आणि आम्ही आता चाललो घरी काहीच आता ना नॅचरलची आईस्क्रीम पण घेतो मस्त भाईकडून पार्टी माझा लगीन आहे ना करायचं आहे बस जिरली एकातच का जिरली तर आम्ही आता चाललो ऑन द वे घरी तर चलो गाईज बोलल्याप्रमाणे आम्ही येताना नॅचरलची आईस्क्रीम आणली त्याच्याशी मिनी जराशी घेतली आणि आता किती खावाला आणि आमचा बघायचा आहे पराक्रम जामुनचा शॉट बनवतात ते जामुन सरबत माझा एक्सपेरिमेंट जरा वेगळाच आहे मोजिटो सगळं चालू आहे तर मी किती खाऊ